मातीच्या दगडाची घर आहेत आणि आपल्या हाईटच्या एवढी घर बघा ना, काय भारी वाटतात. हीच तर खरी मजा आहे सह्याद्रीमधील छोट्या छोट्या गावाची. शेणाने सारवलेली घरं आणि बघता तुम्ही काटे उभे करा, त्या शेणाने सारवलं आहे आणि काही ठिकाणी भिंती आहेत मातीच्या. माझी नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही फायनली सगळं फ्रेश वर झालो आणि मॅगी गेलेली नाश्त्याला सकाळची, तर मॅगीसुद्धा खाल्ली आणि आमचे कॅम्प वगैरे सगळे हटवलेत. आता आम्ही निघतोय कोकणकड्यासाठीला. तर पूर्ण ब्लॉग बघत राहा आणि थोडं उजेड झाला ना की ह्यांचं मला ओळख पण करून देतोय. चाटतोय नुसतं हात, काय हाताला चाटाय माझ्या. तर या रूटला आपला कोकणकडा पाहायचा आहे, सरळ त्यासाठी गेला कोकणकडा. तर चला, बहुतेक अर्धा ते 15 मिनटं लागतील इथना जायच. तो अंदाजाने 1 तास पण बघू शकतो आपण, असं आपले मेंबरवर चालण्याचे आहे. तर आपला कोकणकडा फुल भारी वाटला आणि इकडचा सनराईज पण खूप भारी वाटला. सनराईज आपल्याला पाहायला नाही भेटलं कारण सूर्य इथे ढग आलेत, पावसाचा मोसम आहे. आम्ही निघा होता खाली मंदिराकडे, तर खाली मंदिरात दर्शन वगैरे घेणार, नाश्ता करणार आणि आपल्याला खाली उतरायचं परत.
तर आपण ट्रॅकिंगचा मॉर्निंगचा स्पेस बघणार कसा आहे तिकडे, कारण नाईटच्या वेळी आपण व्हिडिओ काढली नव्हती. तर आता आपण जे उतरताना व्हिडिओ काढू नॉर्मली आणि काही फोटोशूट पण करणार आहोत. तर खूप भारी वाटणार आहे आणि खूप काल नाईटला मजा पण केली आणि खूप भारी वाटलं. तर चला खाली मंदिरात भेटूयात आपण. पाण्याचा तलाव इथे आहे आणि इकडे छोटे छोटे ना मंदिर ट्राय आहेत. आणि त्या कालची रचना आणि त्या कालची डिझाईन तर खूप भारी वाटते मित्रांनो. बघा तुम्ही याच्यावरती डिझाईन पण काढलेली आहे. आणि इकडे शिवलिंग आहे. इथं मूर्त्या पण आहेत देवाच्या. त्या काली कसं असेल सांगण्यापलीकडचं वेगळंच आहे. खूप रचना तर कशी इथली सजावट आहे. आता ते थोडेफार आपल्याला झिजलेल्या अवस्थेत पाहायला भेटतोय. त्या समोर ते मंदिर आहे. आपल्या गावाकडे आणि नाश्ता वगैरे करून झाला, चहा वगैरे, आणि काकीने पण बाय बाय बोललो होता. आणि बाय बाय हरिश्चंद्रगड कोकणकडा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन. फक्त 15 मिनटात आम्ही अर्धा रस्ता पार. म्हणजे मला जायला 2 तास लागले होते, तेवढा मी अर्धा तास उतरायला फक्त 15 मिनटं लागलेत. सिम्पल रस्ता आहे, काय ट्रिक नाही, कारण संध्याकाळ जेवढी होती त्यावेळी, तर त्यामुळे मला लेट पण झालं होतं आणि थोडा थकवा पण झाला होता. आता कसं एनर्जी आहे, फुल आहे. सकाळचे 8:30 वाजलेत, त्याच्यामुळे आम्हाला थोडा एकदम इझिली खाली उतरायला भेटतोय. तर जाऊया खाली गावामध्ये, थोडीफार मजा करू आणि तिथून आपल्याला बस पकडायची आहे. मातीची आणि दगडाची घरं आहेत आणि आपल्या हाईटची एवढीच घर बघा ना, काय भारी वाटतात. हीच तर खरी मजा आहे सह्याद्रीमधील छोट्या छोट्या गावांची. शेणाने सारवलेली घरं आणि बघताय तुम्ही काट्या उभ्या केल्या, त्या शेणाने सारवलं आहे. आणि काही ठिकाणी तर भिंती आहेत मातीच्या, माती. सुंदर असं गाव आहे आणि ब्लॉग आपला इथेच संपवतो मी. पाचनाई गावामध्ये आल्यानंतर आम्ही आता निघतोय, बसची वाट बघतोय. जशी बस भेटेल तसं आम्ही मुंबईला. सर्व झालं, आम्ही उतरलो गावामध्ये, 10 वाजता पोहोचलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता बसलो इकडे. तर खूप भारी आमचा हा एक्सपिरियन्स होता, फर्स्ट टाईम नाईट ट्रॅकिंगचा, आणि तो पण खूप भारी झाला. आता आम्ही उतरलो आणि खूप मजा आली. तर प्रशांत आणि दीपक माझ्या बाजूला बसले. तर तुम्ही सांगा तुमचा हा एक्सपिरियन्स कसा वाटला नाईट ट्रॅकिंगचा आणि 1 डे स्टेचा. आता संजय बोलला त्याप्रमाणे चांगला एक्सपिरियन्स झालं आमचं इकडे. जसं प्लॅन केलं त्या हिशोबाने झालं सगळं. जेवणही चांगलं होतं आणि त्याचं काय नाव राहुल प्रशांत नावाचं मुलगा होतं, त्यांनी सगळं सेटलमेंट करून ठेवलेली वगैरे सगळ्या गोष्टी सेट केल्या होत्या. पाचनाई गाव आपण बघून घेतलं आणि खूप भारी वाटलं आणि आपली ट्रॅकिंग पण खूप भारी झाली नाईटची.
तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर नक्कीच या, विजिट करा एकदा हे गाव आणि इकडचे हे हरिश्चंद्रगड पाहून घ्या, खूप भारी वाटेल.